हॅलो. बिगर अंपायरांची मॅच होणार आहे. सगळ्यांनी प्लेयर. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 हात लाव ना. हॅलो 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 हॅलो. मी सध्याच कामात आहे. बोल तू. सध्याच कामात. हा तसंच काहीतरी. हा
हॅलो. श्री संत गाडगेबाबा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5 स्पर्धेचा दुसरा दिवस माफ करा तिसरा दिवस आणि आजच्या दुपार प्रवासातील सामना क्रमांक 1 जय गाडगे बॉईज मेहरून यांच्या विरोधात धोबी सुपरस्टार. पहिला चेंडू निघून जातोय आणि पंच आमच्याशी जोडले जात आहेत. वाईटचा कॉल येतोय. पहिला चेंडू अवैध घोषित केला गेलाय. अर्थात धाव फलकाला खोलणारी एक धाव धाव फलकामध्ये समाविष्ट होत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतरचा चांगला चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळेल. इनफिल्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा गोलंदाजावर आक्षेप आलेला आहे. स्वागत आहे मित्रांनो. धोबी समाज मर्यादित असणारी श्री संत गाडगेबाबा प्रीमियर लीग आणि या ठिकाणी पर्व क्रमांक 5 सुंदर आयोजन आणि दमदार नियोजन. सागर पार्कच्या या ऐतिहासिक मैदानावर या स्पर्धेचं दिमागदार आयोजन आपल्याला बघायला मिळालेलं आहे. तर धोबी सुपरस्टार यांच्या विरोधामध्ये जय गाडगे बॉईज मेहरून या दोन संघांचं बॅटल. नो बॉल नो बॉल नो बॉल आहे. देवा आपण या ठिकाणी बघू शकता आघाडीचे गोलंदाज आहे ज्यांच्या विरोधामध्ये अपील मात्र न्यायालयामध्ये केलं गेलं आणि जज साहेबांनी होकार दिलाय. चेंडू या ठिकाणी पुन्हा 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 तिसऱ्या पंचांकडे चाललोय आपण. पुन्हा एकदा देवा यांच्यावर आलेला आक्षेप आणि तिसरे पंच आज थोडेसे व्यस्त आहे. स्वागत आहे बघा. धोबी समाज एकत्रित करणारी स्पर्धा आहे. धोबी समाजातील सर्व बांधवांना एका मंचावर आणि हक्काचं मंच देण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्तानं केले गेलेले आहे. काही कटू आठवणी देखील या ठिकाणी नक्कीच आहे मित्रांनो. अगदी उमेश भाऊ सुदाम शेठ सोनवणे मेहरून ज्यांच्या माध्यमामध्ये आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी चषक सौजन्य लाभलेलं आहे. अगदी त्यांचे पालक अर्थात त्यांचे पिताश्री कैलासवासी सुदाम शेठ परशुराम सोनवणे अगदी यांना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली नक्कीच आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि त्यानंतर नक्कीच या ठिकाणी स्वर्गीय गोवर्धन श्रीपद थोरात यांना देखील आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली मात्र या ठिकाणी नक्कीच देणार आहोत. कारण आज आपल्या समाजातील दोन समाज बांधव मात्र आपल्यात राहिले नाही, परंतु त्यांच्या आठवणी आपल्या मनात कायमस्वरूपी राहतील. डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये माफ करा वाईटची घोषणा आहे. एक धावजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता समाविष्ट होत असताना आपल्याला बघायला मिळेल. आघाडीच्या गोलंदाजावर तात्काळ या ठिकाणी बंदी करण्यात आलेली आहे कारण या स्पर्धेमध्ये काही अवघड नियम आहेत. ऑन साईडवर एक भरपूर प्रहार झालेला आहे आणि पहिला चेंडूचा सीमे रेषेपर्यंतचा प्रवास पूर्ण झालेला आहे. पहिला आणि पहिला चौकार. पहिला चौकार येतोय ऑन साईडवर. रिप्लायमध्ये आपण बघू शकता चेंडूच्या लाईनमध्ये आले. थोडासा अवघड फटका आहे परंतु यावेळेस मात्र तो मैदानात पेश केला गेला आहे. 9 धावा धावपळकावर असताना गजेंद्र नवीन गोलंदाज आलेले आहेत आणि राहुल तिवने आपण बघतोय ऑन अ स्ट्राईक असतील. थोडीशी जागा होती उजव्या यष्टीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेची षटकं आहेत. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये नक्कीच फलंदाजांचा धावा एकवटण्याचा प्रयत्न या ठिकाणी बघायला मिळतोय. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या संपन्न करत असताना गजेंद्र जाधव यावेळेस देखील तोच प्रयत्न झालेला आहे.
खूप चांगला चेंडू आहे, खूप चांगला चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. हायप्रॅक्टेड चेंडू होता, थोडासा गुडलेनच्या मागे ठेवला, चेंडूला उंची दिली, थोडासा चेंडू राईज झालाय त्या ठिकाणी आणि फलंदाज सरप्राईज होत आहेत. ओहो, यावेळेस मात्र अतिशय सुरेख फटका मैदानातून येत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे आणि यावेळेस तब्बल 6 धावा षटकार. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न राहिला, परंतु यावेळेस सिंगल आणि एकच धाव मिळणार आहे. धावपळकावर 16 धावा आहेत. धोबी सुपरस्टार संघ अर्थात श्रीकांतजी निंबाळकर साहेबांचा हा संघ आहे. प्रथम फलंदाजी आम्ही करणार हा निर्णय घेऊन आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाज उभे आहेत. फटका फसलेला आहे. झेलबाद असतील या ठिकाणी निखिल वाघ यांच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी धोबी सुपरस्टार संघाला बसलेला पहिला झटका. फलंदाज बाद. जय गाडगे बॉईज आपण आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. जय गाडगे बॉईज 12th मॅन पाठवा, अन्यथा आपल्याला या ठिकाणी दंडित केलं जाईल, अर्थात पॅनल्टी दिली जाईल. नवीन गोलंदाज जयेश शिरसाट पहिल्या स्पेलमध्ये येत आहेत, अर्थात पॉवर प्लेमध्ये त्यांच्यावर टाकलेली एक जबाबदारी. राहुल तिवने आघाडीचे फलंदाज ऑन स्ट्राईक आहेत. चांगला चेंडू आहे, फलंदाजाला बंदिस्त ठेवणारा चेंडू आणि या ठिकाणी आपण बघू शकता तिसरा चेंडू देखील डॉटच्या माध्यमामध्ये मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत असताना आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे. गोलंदाजाचं कौतुक या ठिकाणी नक्कीच करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा झालेल्या आहेत. तर नवीन षटक घेऊन येत असताना जयेश यांची कामगिरी खूप चांगली बघायला मिळते. बॅक टू द बॉलर फटका खेळला, धावबादची संधी आहे, नाजूक संधी होती बघा आणि यावेळेस मात्र फलंदाज बाल बचावलेत. या दरम्यान मित्रांनो लालाजी टेंट हाऊस या प्रशस्त संस्थेचे सर्व आदरणीय सदाशिव भाऊ सोनवणे यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. साहेबांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा डिफेन्स केला, सिंगल वेगात पूर्ण होत असताना बघायला मिळतंय. ताळमेळ चांगला बघायला मिळतोय. ताळमेळ सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बघा, कारण या ठिकाणी या अगोदर आपण बघितलं धावबादची संधी होती, अर्थात ती गमावली, परंतु यावेळेस मात्र राहुल आणि ऋषी यांचा चांगला ताळमेळ मैदानाच्या आतमध्ये आहे. लिडिंग घेतलेला आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल पकडला आहे आणि गजेंद्र त्या ठिकाणी होते. विकेटचं पतन असेल या ठिकाणी. दुसरा धक्का धाव फळकावर आपण बघू शकता दिला जातोय. फलंदाज बाद.
तब्बल तिसरा दिवस स्पर्धेचा आणि तिसऱ्या दिवसातील अगदी तिसरी लढत. जय गाडगे बॉईज गोपाल भाऊ सुरळकर यांच्या मालकी हक्काचा संघ आणि श्रीकांतजी निंबाळकर यांचा धोबी सुपरस्टार या दोन संघांचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाची बाजू थोडीशी उजवी झालेली आहे बघा, कारण या ठिकाणी 2 षटकं संपत असताना 2 फलंदाजांना बाद करण्यात गोलंदाजी करणाऱ्या पक्षाला मात्र यश आलेलं आहे. आणि या ठिकाणी धोबी सुपरस्टार थोडासा अडचणीत आहे. हो हो, खूप चांगला चेंडू आहे आणि यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडूला उंची सुद्धा मिळाली. हे या चेंडूचं वैशिष्ट्य मात्र बघायला मिळालं. वैभव सूर्यवंशी हे नाव या स्पर्धेमध्ये चर्चेत राहिलेलं आहे बघा. फलंदाजी असेल गोलंदाजी असेल, वैभव सूर्यवंशी यांनी संघाला भरभरून मदत केलेली आहे. आणि IPL मध्ये सुद्धा नक्कीच अजय सर तिकडेच जायचं होतं, तुम्हीच अगोदर गेले. आणि आज क्रिकेटच्या पटलावर वैभव सूर्यवंशी नावाची चर्चा भारतभर नव्हे जगभरात आहे. कारण एक नवीन सितारा जन्माला आलेला आहे आणि काही काळानंतर भारतीय संघात सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. 2 बाद 22 धावा. ओहो, खूप सुंदर फटका आहे. ऋषी आवारे आणि यावेळेस फटका फसला गेला आहे. शतरष्कानं झेल कंप्लीट केला. झेल पकडला जातोय. तिसरा फलंदाज या ठिकाणी बाद आहे. संपूर्ण आयोजक कमिटीचं कौतुक. त्यांच्या परिश्रमाला मिळाले यश आणि एक यशस्वी स्पर्धा तिसऱ्या दिवसामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. पंच कमिटीचं कौतुक, त्यानंतर लाईव्ह व्हिजनची संपूर्ण टीम त्यांचं देखील कौतुक आहे. सादभाई शेख या स्पर्धेसाठी गुणलेखक म्हणून लाभलेत, त्यांचं स्वागत आहे. गोलंदाज तयार आहे. यावेळेस बॅटीची काढा चेंडू घेतोय. धाव नसणार आहे. यष्टीरक्षक वायू वेगात चेंडूवर जात असताना आपल्याला बघायला मिळेल. फुलर लेनचा चेंडू डिलिव्हर केलाय बघा आणि गणेश आवारे यांना उभं ठेवणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. लिडिंग एज घेतलेला आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडणार आहे. धाव 1 संपन्न झालेली आहे.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू योग्य आहे आणि या ठिकाणी विकेटचं पतन बघा मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. आज प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला दोबी सुपरस्टार संघानं आणि अगदी सुरुवातीपासून त्यांना अडचणींना सामोरं जावं लागलेलं आहे. कारण या ठिकाणी जय गाडगे बॉईज मैरून संघाचा तिखट मारा त्यांच्या विरोधामध्ये होत असताना आपल्याला बघायला मिळेल. वैविध्यपूर्ण गोलंदाजी आपल्याला आज सर्व गोलंदाजांची बघायला मिळाली. कृष्णा चंदन नवीन गोलंदाज अगदी आल्याबरोबर विरोधी संघाला एक धक्का देत आहे. 4 बाद 24 धावपळकावर कृष्णा चंदन जणू काही खिशात विकेट घेऊन आले होते आणि संघाला विकेट दिलेली आहे. लक्ष्मण आलेले आहेत नवीन फलंदाज. आता एक भागीदारी केली पाहिजे बघा. गणेश आणि लक्ष्मण यांना संघाला पुढे घेऊन जाणं गरजेचं असणार आहे. तुम्हाला सन्मानजनक धावफलक या ठिकाणी उभं करावं लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या गोलंदाजांकडे बँक बॅलन्स असलं पाहिजे. गोलंदाज तयार. सुंदर अतिशय वेगात चेंडू यावेळेस प्रस्तुत केलेला आहे. पंचांकडे बघितलं जात आहे परंतु या ठिकाणी कृष्णा चंदन यांचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 4 साठी त्यांची निवड होत असताना आपण बघू शकतात आणि ही जबाबदारी आत्तापर्यंत त्यांनी लिहिल्या पिळलेली आहे. आपल्या खांद्यावर वजं घेतलेलं आहे संघाचं आणि हे वजं घेऊन चाललेलं आहे पुढे. चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत. खूप साधारण क्षेत्ररक्षण बघा. चेंडू इनफिल्ड मध्ये रोखला गेला पाहिजे होता. त्या ठिकाणी संधी देखील होती. वैभव सूर्यवंशी त्या ठिकाणी होते. टाइम पेनल्टी दिली जाईल बरं का. हा चेंडू देखील निघून गेलेला आहे. लक्ष्मण थोडासा स्ट्रगल करतायत. थोडासा संघर्ष धावा बनवत असताना त्यांना होतोय परंतु त्यांना उभं राहायचं आहे बघा. जर लक्ष्मण उभे राहिले गणेश उभा राहिला तर या ठिकाणी धोबी सुपरस्टार संघ काही धावा या ठिकाणी बनवू शकतो. नाही तोच प्रयत्न पुन्हा एकदा होतोय. चला यावेळेस वाईड आणि वाईडचा कॉल येतोय. एक धाव अवंतरच्या माध्यमामध्ये धावफलकामध्ये समाविष्ट होणार आहे. 27 धावफलकावर 4 बाद 27. डिफेन्स केला आहे इनफिल्ड मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट. तर डायरेक्ट हिट झाला असता तर खेळ खल्लास परंतु डायरेक्ट हिट झालेलं नाही आहे. परंतु एक धाव या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. गणेश आवारे जे डेंजर एंडकडे होते त्यांनी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली. संघासाठी एक धाव या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. 28 धावफलकावर. चांगला चेंडू आहे. बॉलर स्वतः गेले. धावबाद. तिसऱ्या पंचांकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. DRS ची मागणी मैदानाच्या आतमधून होत आहे आणि बघूया DRS काय निर्णय देणार आहे या ठिकाणी. OUT out. Batter out and going to duck out. फलंदाज बाद.
5 फलंदाज बाद झालेत बघा. अर्धा संघ या ठिकाणी मात्र तंबूच्या आश्रयाला गेलेला आहे आणि पुन्हा एकदा नव्यानं तोच संघर्ष सुरू झालेला आहे. कृष्णा चंदन गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. सुरेख सुरेख खूप सुंदर फटका. क्रिकेटचं सौंदर्य आणि फलंदाजाची गुणवत्ता दाखवणारा सुपर स्टोक मैदानाच्या आतमध्ये आणि या ठिकाणी नक्कीच आपण बघू शकता सुमेध सोनवणे यांचा ब्रँडेड चौकार. बत्तीस धाव फलकावर आहे. जयेश शिरसाट गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत सर्वात यशस्वी गोलंदाज, परंतु त्यांच्या विरोधात पहिला चौकार आलेला आहे. ओहो, हा यावेळेस गॅप मिळाला नाही. विचार चांगला होता गणेश आवारे. फ्लाइंग स्लिप मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षकाचं नक्कीच या ठिकाणी कौतुक आहे. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, ही धुबी समाज मर्यादित जरी स्पर्धा असली परंतु या स्पर्धेमध्ये अनेक तारे सितारे आपल्याला बघायला मिळालेले. पुढे सरसावले, डान्सिंग डाऊन द ग्राउंड, हिट हार्ड अँड बॉल गोज टू द आउट ऑफ द पार्क. षटकार. सुंदर षटकार. 38 धावा. ओहो, अनस्टॉपेबल. गणेश आवारे आता थांबणार नाहीये. आता यांना आवर घालावा लागेल, अन्यथा आवारे साहेब आता ऑन फायर आहे. लागोपाठचा दुसरा षटकार या ठिकाणी येतोय. दोन षटकार आलेले आहेत आणि अगदी कोळशाच्या इंजन प्रमाणे गणेश आवारे लेट पण थेट जागे झालेत. 44 धावा फलकावर आहे. तिसऱ्या चेंडूवर देखील आक्रमण. यावेळेस 1 बाउन्स टू डिफेंड. चेंडू एक टप्पा मैदानात घेतोय आणि दुसरा टप्पा मात्र सीमेरेषेच्या पलीकडे. दे धडक आणि बेधडक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. गणेश आवारे कौतुक कौतुक आणि कौतुक. खूप चांगली फलंदाजी. संकट मोचक आहे. संकट मोचक म्हणून आज गणेश आवारे मैदानाच्या आतमध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळत आहेत. 48 धावा फलकावर. षटक क्रमांक 5 आपण बघतो या ठिकाणी प्रगतीवर आहे. आणि ज्या गोलंदाजानं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली जयेश शिरसाट, आज त्यांच्या विरोधामध्ये 48 त्यांच्या विरोधामध्ये धावा मात्र आलेल्या आहे. काय कमबॅक बघायला मिळणार आपल्याला या ठिकाणी. का गणेश आवारे पुन्हा एकदा आक्रमण करतील. चला 5 षटकं संपलेली आहे. 5 बाद 48 धावा धावफलकावर आहे. ड्रिंक ब्रेक मैदानात घेतला जातोय. मी देखील ब्रेकवर जाईल, परंतु या ठिकाणी विशेष आभार ज्यांच्या माध्यमामध्ये आपल्याला संपूर्ण स्पर्धेभर या ठिकाणी शीतपेय उपलब्ध झालं आहे. अर्थात या ठिकाणी आपल्याला ड्रिंक व्हॅन मिळालेली आहे. आदरणीय गोपाळजी तुकाराम मांडोळे साहेब आणि संतोषजी तुकाराम मांडोळे साहेब या दोन्हींचंही मी या ठिकाणी आभार मानतो. मी मात्र या ठिकाणी नक्कीच काही क्षण थांबणार आहे आणि तुमच्याशी जोडले जातील व्हॉइस ऑफ विदर्भ आदरणीय सुशील नरवडे सर. धन्यवाद.
आणि यानंतर आपल्यासोबत जोडल्या जातील सुशीलजी नरवडे, विदर्भातली आन बान शान आणि बुलंद आवाज, मराठवाड्याची बुलंद आवाजला स्टॉप करत विदर्भाची खणखणीत जोरात भडकणारी आवाज आपल्या पुढे येणार आहे. बघूयात त्यांचा आवाज. शेख हेलो, शुक्रिया पठान सर। जी हाँ बिल्कुल, अब तक आप सुन रहे थे एक बेहतरीन मराठी कमेंट्री शेरखान जी पठान, इनकी ज़ुबानी, जो राहुरी तालुका से बिलोंग करते हैं, जिला अहिल्यानगर से। इस टूर्नामेंट के लिए खास तौर पर बुलाया गया है, तो बिल्कुल यहाँ पर स्वागत रहेगा। OUT आउट। श्री संत गाडगे बाबा प्रीमियर लीग जलगांव 2026 का ये पांचवें सीजन का बेहतरीन आज का ये तीसरे दिन में हम आए हैं। इस दोपहर के सेशन में चलता हुआ ये पहला मुकाबला यहाँ पर हम देख रहे हैं, जय गाडगे बॉयज मेहरून वर्सेस धोबी सुपरस्टार। इन दोनों टीमों के बीच एक तरफ गोपाल भाऊ सुरेलकर, इनकी ऑनरशिप में खेलता हुआ ये टीम जय गाडगे बॉयज, तो दूसरी तरफ रहेगा श्रीकांत भाऊ निंबाळकर, इनकी ऑनरशिप का धोबी सुपरस्टार ये टीम। बेहतरीन टीमें हैं दोनों भी, बिल्कुल आमने सामने यहाँ पर कांटे की टक्कर है। और पहले बल्लेबाजी करते हुए अब तक देखा जाए तो स्कोर बोर्ड पर चलता हुआ पारी का छठवां ओवर है, वैभव सूर्यवंशी जिसे पूरा कर रहे हैं। स्कोर की अगर बात करेंगे 50 रन स्कोर बोर्ड पे लगे हैं और लगभग देखा जाए तो आधा टीम डगआउट में वापस लौट चुका है। 6 विकेट खोए हैं। दीपक और अनिकेत की ये जोड़ी हम मैदान पर देख रहे हैं। दीपक और अनिकेत को यहाँ पर बिल्कुल अच्छी साझेदारी बनानी होगी इन अंतिम स्लॉग ओवर में, कुछ बड़े स्ट्रोक खेलने होंगे, बड़ा लक्ष्य यहाँ पर देना होगा। अब तक देखा जाए तो इस तीसरे दिन में हमने देखा है लाजवाब मैचेस घटे हैं, काफी बड़े सारे लक्ष्य, 170 का हाईएस्ट टोटल इस टूर्नामेंट में देखने को मिला है निर्धारित 10 ओवरों में। तो बिल्कुल इसी एक अच्छे टोटल को यहाँ पर अपने माइंड में सेट करना होगा दोनों बल्लेबाजों को, दीपक और अनिकेत को, और एक प्लान करना होगा, प्लान के मुताबिक बल्लेबाजी करनी होगी। जिस तरह से गेंदबाजी अब तक रही है, मौका नहीं दिया है गेंदबाजों ने किसी भी तरह से बड़े स्ट्रोक खेलने का किसी बल्लेबाज को।
ये गेंद बिल्कुल ऑफ स्टंप से बाहर रखा था, दूर रखा था इस समय गेंद, और वहाँ पर थोड़ा सा गेंद चकमा देकर गई थी यहाँ पर डीप पॉइंट के खिलाड़ी को, मगर इस स्ट्रोक में देखा जाए तो उतनी पावर नहीं थी जिसके कारण गेंद सीमा रेखा पार कर जाए। यहाँ पर ओवर की हुई है समाप्ति, 6 ओवर का खेल पूरा हुआ। 6 ओवर की समाप्ति के बाद 52 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं 6 विकेटों के नुकसान पर। प्रोजेक्टेड स्कोर के बारे में अगर हम बात करेंगे तो इसी इकोनॉमी से अगर बल्लेबाजी होती रही तो लगभग 90 रन के आसपास एक अच्छा टोटल यहाँ पर समाधान का टोटल खड़ा करने में सफल रह सकते हैं बल्लेबाज। वैभव सूर्यवंशी जिन्होंने अच्छा स्पेल कंप्लीट किया, 2 ओवर का अपने 10 रन खर्च किए, एक सफलता अपने नाम लेकर गए हैं। फुलटॉस थी ये गेंद, यहाँ पर हल्के हाथों से बिल्कुल केवल दिशा दी है और 1 रन यहाँ पर मुकम्मल किया है। गजेंद्र जाधव पहले स्पेल में 12 रन खर्च किए, एक सफलता बिल्कुल अर्जित करने में सफल रहे। इस समय दूसरे स्पेल के लिए गेंदबाजी में आए हैं और ऑन स्ट्राइक दीपक उनका सामना करेंगे इस समय। अच्छी गेंद, बिल्कुल अच्छी गेंद, यहाँ पर रक्षात्मक तरीके से खेलने का प्रयास, शरीर से गेंद टकराई है, यहाँ पर कोई रन नहीं, डॉट गेंद यहाँ पर आती हुई। एक बिल्कुल प्री प्लाइंग यहाँ पर बिल्कुल देखने को मिल रही है टीम धोबी सुपरस्टार के खिलाड़ियों में। जिस तरह से इस मुकाबले को हम देख रहे हैं, बिल्कुल प्लानिंग के मुताबिक गेंदबाजी हो रही है, फील्डिंग काफ़ी बेहतरीन सेट की है, जिसके कारण बिल्कुल गैप यहाँ पर भेजना बल्लेबाजों को थोड़ा सा दिक्कत हो रहा है। फिर एक बार अच्छी गेंद, इस समय बिल्कुल लाजवाब गेंदबाजी, पैरों पर गेंदबाजी की थी, बल्ले का हल्का सा यहाँ पर बिल्कुल स्पर्श हुआ, जिसके कारण 1 रन यहाँ पर मुकम्मल करेंगे। गजेंद्र जाधव इस समय अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, पहली 3 गेंदों पर 2 रन खर्च किए हैं, कोई मौका नहीं दिया है हाथ खोलने का किसी भी तरह से। बड़े स्ट्रोक यहाँ पर खेलने के लिए बिल्कुल अब तक बल्लेबाजों को मौका नहीं दे चुके हैं। ऊंचा खेला है, इस समय गेंद ऊंची गई है, 2 खिलाड़ी गेंद के नीचे है, मगर पकड़ा है कैच लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने। जी हाँ, बिल्कुल एक अच्छा कैच रहा है वहां पर। फिर एक विकेट खोया है, 7वां विकेट यहां पर गिरता हुआ। प्रयास किया था वहां पर एक बड़ा स्ट्रोक लगाने के लिए, मगर दूरी तय नहीं कर पाए। अच्छा कैच देखने को मिला, लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने बिल्कुल कोई गलती नहीं की। हालांकि 2 खिलाड़ी इस गेंद के लिए आए थे, मगर अंतिम क्षणों तक गेंद पर नजरें जमाई थी और एक अच्छा कैच यहाँ पर पूरा किया। 7वां विकेट गिरता हुआ 54 रन के स्कोर पर। इस बीच श्रीकांत नए बल्लेबाज आए हैं, जर्सी नंबर 7। देखिए खराब गेंद, और इस खराब गेंद पर विकेट अपना खोया है। अब इससे ज्यादा खराब किस्मत क्या हो सकती है बल्लेबाज की। जो गेंद सीमा रेखा के ऊपर से जानी चाहिए थी वो सीधी विकेट कीपर के हाथों में गई है। बिल्कुल यहां पर शॉक हो गए बल्लेबाज श्रीकांत भी कि ये स्ट्रोक किस तरह से खेला है। अपने आप में सोच रहे होंगे। देखिए हम रिप्ले में देख सकते हैं, यहाँ पर सफल किया था ऑफ स्टंप पे जाके जगह बनाकर स्ट्रोक खेलने का प्रयास, मगर कुछ अलग ही अंदाज में ये बिल्कुल सीक्वेंस घटा है और टॉप एज लगकर गेंद विकेट कीपर के पास गई है। तो यहाँ पर एक आसान कैच विकेट कीपर के लिए रहा है। 8वां विकेट गिरता हुआ 54 रन के स्कोर पर। फिर एक बार गजेंद्र जाधव इस समय दूसरे स्पेल में गेंदबाजी के लिए आए हैं। 2 विकेट इस ओवर में झटके हैं, ऑन हैट्रिक है इस समय गेंदबाजी में। बीमर गेंद, जी हाँ बिल्कुल नो बॉल का इशारा आता हुआ यहाँ पर, और 4 रन अतिरिक्त तो मिलेंगे। यहाँ पर तेज करने के प्रयास में बिल्कुल यहाँ पर गलती कर गए हाथों से, शायद गेंद छूटी है, वरना इतनी अच्छी गेंदबाजी अब तक की थी। ये खराब गेंद देखिए, बिल्कुल जी हाँ सही करा दिया यहाँ पर स्क्वायर लेग अंपायर घाईगुड़े सर द्वारा। मैन फ्रॉम इंदापुर से बिलोंग करते हैं घाईगुड़े सर, मेन अंपायर हम देख रहे हैं यहाँ पर
डैनी सर है, बारामती से बिलोंग करते हैं। और इस बीच एक अच्छा स्ट्रोक आता हुआ काउ कॉर्नर के क्षेत्र में, एक ही रन मुकम्मल करेंगे सिंगल के साथ। स्कोर को यहाँ पर आगे बढ़ता किया 60 रन। 7 ओवर के समाप्ति के बाद 8 अहम विकेटें यहाँ पर खोई है इन 60 रनों के लिए। बिल्कुल इस टूर्नामेंट के लिए जिनके ओर से टॉस का बॉस ये मंच यहाँ पर स्पॉन्सर किया गया है, सागर दादा महाले कॉन्ट्रैक्टर, महाराष्ट्र और कर्नाटक स्टेट में काफ़ी बड़ा नाम, इनका यहाँ पर शुभ आगमन हुआ है। बिल्कुल सागर जी, आपका यहाँ पर तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं। कृष्ण चंदन इस समय गेंदबाजी के लिए आए हैं। बिल्कुल पहला एक स्पेल किया था, केवल 4 रन खर्च किए थे, 1 विकेट यहाँ पर अर्जित किया है। ये गेंद इस समय बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, गेंद ढूंढा है गली की दिशा में, गेंद तेजी से ट्रैवल करता हुआ, प्रयास बेहतरीन था। देखिए वहां पर खिलाड़ी चोटिल ना हो, थोड़ा सा अपने आप को यहाँ पर बचाए। जब आपको लग रहा है गेंद सीमा रेखा पार कर जा रही है तो अपने आप पे थोड़ा सा आपा रखिए, कोई इंजरी ना हो, इस बात का ध्यान रखिए। तो खेळाडू नक्की चांगला आहे ना, फिट आहे ना? हाँ यस ओके चला। तो एक अच्छा पहली गेंद पे बाउंड्री अर्जित किया है चेतन थोरात ने। जी हाँ बिल्कुल, चेतन थोरात यहाँ पर देखिए कुछ घटा है, जरूर रनआउट का मौका हो सकता है, मगर इस बीच थोड़ा सा गलत थ्रो था, तेजी के साथ ये रन मुकम्मल कर लिया है। तेज तर्रार गेंद की थी यहाँ पर, बिल्कुल विकेट कीपर द्वारा एक अच्छा गैदर देखने को मिला, लेकिन देखिए यहाँ पर डायरेक्ट हिट का प्रयास किया था, ठीक तरह से गेंद विकेटों पर नहीं लगी। भाग्यशाली रहे बल्लेबाज चेतन। फिर एक बार यहाँ पर ऑफसाइड के क्षेत्र में गेंद को खेला है, यहाँ एक ही रन मिलेगा सिंगल सिंगल के साथ। बिल्कुल यहाँ पर स्कोर को आगे लेके जाते हुए चेतन और दीपक। 8 विकेटें खोई है यहाँ पर जरूर, तो थोड़ा सा बिल्कुल अब चाहेंगे कि जितने ज्यादा रन जोड़ेंगे उतना प्रयास रहेगा दोनों बल्लेबाजों का। फिर एक बार नो बॉल कॉल इशारा आता हुआ, जी हाँ बीमर गेंद फिर एक बार कमर के ऊपर थी, ये गेंद तेज करने के प्रयास में थोड़ा सा नियंत्रण नहीं था इस गेंद पर गेंदबाज कृष्णा का। सड़सठ रन स्कोरबोर्ड पे। ऊंचा खेला है इस समय लॉन्ग ऑफ की दिशा में, जी हाँ 6 रन के लिए एक अच्छा स्ट्रोक आता हुआ चेतन थोरात के बल्ले से। प्रयास लगातार जारी है चेतन द्वारा कि इस लक्ष्य को एक अच्छे सम्मानजनक टोटल की ओर लेकर जाए। 73 रन ऑन बोर्ड, अच्छा स्ट्रोक आया ये 6 रन के लिए। फिर एक बार तेज तरह खेला हुआ स्ट्रोक, यहाँ पर खिलाड़ी वहां पर मौजूद है, जी हाँ बिल्कुल एक ही रन मुकम्मल करेंगे। 74 रन स्कोरबोर्ड पे। ओवर की समाप्ति 8 ओवर का खेल पूरा हुआ है, 8 ओवर की समाप्ति के बाद 74 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। चेतन और दीपक बिल्कुल यहाँ पर चाहेंगे इन आने वाली 2 ओवर का जो खेल अभी बाकी है, इन ज्यादा से ज्यादा इन 12 गेंदों में कितने रन जुटाएंगे और एक अच्छा सम्मानजनक टोटल खड़ा कर पाएंगे, बिल्कुल इस बात पे जरूर हम गौर करेंगे। इस बीच देखना है गेंदबाजी में कौन से गेंदबाज को लेकर आएंगे कप्तान,
अब तक देखा जाए तो गेंदबाजी काफ़ी अच्छी रही है जय गाड़गे बॉयज़ मेहरून द्वारा। मयूर सोनू ने इस समय गेंदबाजी के लिए आए, पहली गेंद दिशाहीन गेंद, यहाँ पर वाइट का इशारा आता हुआ। ये गेंद शायद बल्ले का किनारा था, जिस तरह से रिएक्शन था बिल्कुल विकेट कीपर का। ये गेंद फिर एक बार शरीर से गेंद टकराई है यहाँ पर, और अच्छी गेंद यहाँ पर आती हुई। बिल्कुल पहली गेंद जरूर दिशाहीन थी, वाइट का इशारा आता हुआ, मगर इसके बाद यहाँ पर 2 गेंदें अच्छी की है। अच्छा खेला है इस समय, जी हाँ, क्या गेंद हवा में थी, कैच का इशारा आता हुआ, और बिल्कुल एक विकेट गिरेगा यहाँ पर चेतन के रूप में। 9वां विकेट यहाँ पर खोया है। धोबी सुपरस्टार टीम इस समय बिल्कुल विकेट यहाँ पर देखा जाए तो काफी जल्दी खो रही है। इट्स नो बॉल कॉल। जी हाँ, बिल्कुल यहाँ पर गेंदबाजी में संदेह था, बिल्कुल तीसरे अंपायर की मदद मांगी थी, और तीसरे अंपायर ने इस समय बिल्कुल झांचा परखा देखा, और नो बॉल का इशारा यहाँ पर आता हुआ। तो ये नो बॉल के साथ एक अतिरिक्त रन मिलेगा, जीवनदान मिला है यहाँ पर, क्योंकि ये चेतन जो थे एक बड़ा स्ट्रोक खेलने के प्रयास में गलती कर रहे थे, विकेट खोया था, मगर जीवनदान फिर एक बार, और तारीफ रहेंगी यहाँ पर क्वालिटी विद क्लैरिटी, बिल्कुल लाइव विजन की इस टीम की।
भावेश शर्मा इस समय जो हमारे साथ ऑपरेटिंग की जिम्मेदारी को बखूबी काम को अंजाम देते हुए। फ्री हिट वाली गेंद थी, यहाँ पर ऊंचा खेला है स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कवर की, ऊपर से गेंद जाएंगी 6 रन के लिए। फिर एक अच्छा स्ट्रोक यहाँ पर आता हुआ। जी हाँ, फिर एक बार मेन अंपायर ने यहाँ पर इशारा किया है, फिर एक बार तीसरे अंपायर की मदद ली है। इट्स फेयर डिलीवरी। जी हाँ, इस समय बिल्कुल अच्छा में बिल्कुल लगा था यहाँ पर मेन अंपायर को, मगर तीसरे अंपायर ने जांचा है, परखा है। 6 रन का इशारा आता हुआ यहाँ पर इस गेंद पर। जी हाँ, 6 रन के साथ यहाँ पर डॅनी सर आपल्याकडे तिसरे अंपायर इस बीच बिल्कुल ये अच्छी गेंद रही, डॉट गेंद आती हुई यहाँ पर। फिर एक बार लोअर फुल टॉस थी, इस समय ऊंचा खेलने के प्रयास में कैच यहाँ पर ध्रुव पूरा करेंगे, विकेट यहाँ पर लेकर जाएंगे यहाँ अंतिम गेंद पर। ओवर की हुई है समाप्ति यहाँ पर। 9 ओवर के समाप्ति के बाद 84 रन स्कोरबोर्ड पे 9 विकेट यहाँ पर गिरती हुई। 9 ओवर के समाप्ति के बाद 84 रन्स। व्हाइट बॉल कॉल यहाँ पर उल्लास नेरकर इस समय गेंदबाजी के लिए आए। इस अंतिम ओवर के लिए गेंदबाजी के लिए बुलाया है कप्तान ने, और पहली गेंद दिशाहीन की है। व्हाइट का इशारा आता हुआ 85 रन स्कोरबोर्ड पर।
फिर एक वाइड गेंद यहाँ पर बिल्कुल दिशाहीन गेंदबाजी इन पहली 2 गेंदों पर 2 एक्स्ट्रा रन खर्च करते हुए गेंदबाज। फिर एक बार लेग बाइज का इशारा आता हुआ अंपायर के द्वारा। जी हाँ, बिल्कुल गेंद शरीर से टकराई थी जिसके कारण लेग बाइज इशारा आता हुआ 1 रन मुकम्मल करेंगे सिंगल के साथ 87 रन स्कोरबोर्ड पर और पहली मर्तबा स्ट्राइक करेंगे वरद निरकर। देखिए बिल्कुल एक अलग ही अंदाज में इस गेंद को छोड़ा था बल्लेबाज ने। फिर एक बार दिशाहीन गेंदबाजी। अब तक देखा जाए इस ओवर में 4 वाइड गेंद कर चुके हैं। इस बीच बिल्कुल ये डॉट गेंद नहीं है। डैनी सर, टाइम सप्लाई, इनिंग टाइम सप्लाई, यस टाइम पेनल्टी। तो समय की यहाँ पर बिल्कुल पेनल्टी लगी है। एक खिलाड़ी 30 गज दायरे में बिल्कुल यहाँ पर लेना होगा कप्तान को। केवल 4 खिलाड़ी अब बाहर रहेंगे 30 गज दायरे के। ये स्ट्रोक अच्छा खेला है, बिल्कुल सीधा जाता हुआ। जी हाँ, बिल्कुल सीमा रेखा पार कर जाएंगी गेंद। एक अच्छा बाउंड्री यहाँ पर आया है, महंगा साबित होता हुआ। और इस ओवर में देखा जाए तो काफ़ी सारे एक्स्ट्रा रन देखने को मिले हैं। और उसके बाद ये शॉर्ट गेंद थी, बिल्कुल खेला लॉन्ग ऑन की दिशा में। इस गेंद को गेंद जाती हुई सीधी सीमा रेखा पार 4 रन के लिए। सुमित भाई सोनू ने ब्रांडेड बाउंड्री यहाँ पर हमने देखी है। बड़े स्ट्रोक के लिए यहाँ पर प्रयास किया था। जी हाँ, बिल्कुल सही सोच थी। अगर यहाँ से 1 या 2 बड़े बिग हिट आएंगे तो बिल्कुल ट्रिपल की फिगर में अपने इस स्कोर कार्ड को लेकर जाएंगे। अच्छी सोच के साथ यहाँ पर प्रयास किया था वरद ने। ये डॉट गेंद यहाँ पर इस अंतिम गेंद पर खेला हुआ स्ट्रोक लॉन्ग ऑफ के क्षेत्र में तेजी के साथ 1 रन मुकम्मल करेंगे। ओवर की हुई है यहाँ पर समाप्ति। जी हाँ, पहले पारी की इस 10 ओवर का खेल पूरा हुआ। 10 ओवर की समाप्ति के बाद 94 रन स्कोरबोर्ड पे देखे हैं। ये जो ओवर था 10 गेंद इस ओवर में हुई है टोटल, 4 एक्स्ट्रा के रूप में, यानी 10 गेंदों का ये ओवर आया जिसमें काफ़ी सारे एक्स्ट्रा रन खर्च रहे थे। और स्कोर हुआ है 94 बनाने होंगे इस मुकाबले को जीतने के लिए गाड़गे बॉयज मेहरून टीम को 95 रन्स। तो एक अच्छा टोटल रहा यहाँ पर। बिल्कुल इस टोटल का पीछा करने उतरेंगे यहाँ पर दूसरे पारी में। अब जय गाड़गे बॉयज मेहरून टीम, देखना है किस तरह से इस लक्ष्य को पूरा कर पाते हैं या नहीं, या फिर इन लक्ष्य को डिपेंड करने में सफल रहेंगे धोबी सुपरस्टार के गेंदबाज। ये तो हम दूसरे पारी में बिल्कुल देखेंगे। कैलासवासी सुदाम शेठ परशुराम सोनू ने आज यांचा 5वा पुण्यस्मरणाचा हा कार्यक्रम आहे। नक्कीच या कार्यक्रमाप्रसंगी शोकाकुल परिवार, समस्त सोनोने परिवारातर्फे आज त्यांना
चला टॉससाठी या आपण नेक्स्ट मॅच दोन टीम जय परीट चॅलेंजर्स वर्सेस डेबुजी वॉरियर्स दोन्ही टीम आपण टॉससाठी टॉस का बॉस मंचाकडे या. पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत. बघा प्रथम फलंदाजी करत असताना आपण या ठिकाणी धोबी सुपरस्टार संघाला बघितलं.
सुरुवात अवघड होती, सुरुवात कठीण होती, परंतु या ठिकाणी जर बघितलं तर चेतन यांचं कौतुक करावं लागेल. चेतन यांनी संघाला सावरण्याचं सांभाळण्याचं काम केलं. गणेश यांनी सुद्धा खूप चांगली फलंदाजी केली आणि निश्चित एक चांगलं धावफलक मी म्हणेल फायटिंग टोटल या ठिकाणी उभारलं गेलं. 95 धावांचं लक्ष, 95 धावा जे विजयाचं लक्ष आहे, टार्गेट आहे. आणि या धावांचा पाठलागासाठी आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. उल्हास नेरकर गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. नक्कीच या ठिकाणी निखिल वाघ गोलंदाजीमध्ये बघायला मिळतील बघा. आणि एक मोठी जबाबदारी घेऊन ते देखील सज्ज असतील. लेट्स प्ले जाऊया. चेंडू साधारण आहे आणि बघा काय घडलंय मैदानात. साधारण चेंडू होता आणि अगदी एक साधारण चेंडूवर मात्र विकेट घेऊन गेलेत. म्हणजे निखिल वाघ यांचा पहिला चेंडू आणि फलंदाजाचा शेवटचा चेंडू ठरलेला आहे. स्वप्नवत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झालेली. तर स्वप्नवत सुरुवात बघा. निखिल वाघ यांचं कौतुक मात्र करावं लागेल, कारण मी अगोदरच सांगितलं धावफलकावर बँक बॅलन्स कमी आहे आणि निखिल वाघ आज मैदानात जाताना खिशात विकेट घेऊन गेले होते. साथी नावानं प्रख्यात आहे बघा मित्रपरिवारामध्ये आणि आपल्या समाज बांधवांमध्ये. आणि नक्कीच मला एक गाणं आठवतं मित्रांनो, ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना. आणि साथीनं खूप चांगली सुरुवात दिलेली आहे. इम्पॅक्ट प्लेअर, इम्पॅक्ट बॅटर मैदानात आलेला आहे. कोणाच्या जागेवर धन्यवाद. या ठिकाणी बघू शकता आपण इम्पॅक्ट प्लेअर मैदानात आलेला आहे. पुन्हा एकदा निखिल वाघ यांचा हा चेंडू खूप चांगला होता बघा. अगदी आघाडीच्या गोलंदाजाला शोभणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रस्तुत करतायत. साथी हात बटाना एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. तर साथी गोलंदाजीवर आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये मात्र विरोधकांना धक्का देण्याचं काम या ठिकाणी निखिल वाघ करतायत. हा चेंडू साधारण होता आणि यावेळेस मात्र या चेंडूचा खरपूस समाचार घेतला जातोय. तर एक महत्त्वाची सूचना, नक्कीच लाईव्ह विजन या वृत्तवाहिनीशी जे आमचे मित्र जोडले गेलेले, काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्यापर्यंत या डावातील धावफलक मात्र पोच केलं जाणार नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी. चला, सिंगल आलेली मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट प्लेअर आपण बघू शकता या ठिकाणी आलेले आहेत.
गजेंद्र आणि प्रतीक ही जोडी आहे बघा. स्ट्राईकवर गजेंद्र येत आहेत, आघाडीचे फलंदाज आहे. परंतु निखिल वाघ यांचं विशेष कौतुक बघा, कारण सुरुवातीच्या 4 चेंडूंमध्ये त्यांनी 7 धावा खर्च केल्यात, परंतु आघाडीच्या जोडीला त्यांनी फोडलंय. म्हणजे या ठिकाणी सुरुवात चांगली राहिलेली आहे. 95 धावा बनवायच्या आहेत. धोबी सुपरस्टार संघ आदरणीय श्रीकांतजी निंबाळकर पाटलांचा हा संघ आहे आणि गोपालजी सुरळकर साहेबांचा जय गाडगे बॉईज मैरूनचा हा संघ. धावांचा पाठलाग, धावांचा पिछा मैदानाच्या आतमध्ये करत असताना एक जुगलबंदी, एक चुरस आपल्याला बघायला मिळत आहे. चेंडू या ठिकाणी पूर्णपणे डॉट येत असताना बघू शकतो आपण. षटक क्रमांक 1 प्रगतीवर आहे. ओहो, यावेळेस बघा जागा नक्की बनवली त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक थोडस शांत कामकाज बघायला मिळालं. सिंगल या ठिकाणी मात्र पूर्ण होत असताना आपण बघू शकता. पहिलं षटक संपलं जाईल. धावफलकावर निश्चित या ठिकाणी 1 बाद 8 धावा. पंच म्हणून या ठिकाणी डॅनी सकट सर आहेत. धायगुडे सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. आज लाईव्ह व्हिजनच्या माध्यमामध्ये नवीन ऑपरेटर भावेशजी शर्मा यांचं स्वागत आहे. आणि नेहमीप्रमाणे या ठिकाणी 7 शेख आपल्यापर्यंत धावफलक पोहोच करण्याचं काम या ठिकाणी इमानदारीने करतायत. त्यांचं स्वागत. पहिलं षटक संपत असताना धावफलकावर 1 बाद 8 धावा आहेत. धावफलकावर धावा 8. या दोन्ही संघांची झाली गाठ आणि बघूया कोण कोणाची लावतोय वाट. वर झालेत. एक तरुण गोलंदाज आहे बघा. पहिला चेंडू थोडासा खराब होता. ऑफ साईडचा ऑफ स्टंप या ठिकाणी चेंडू ठेवलेला आहे. गजेंद्र यावेळेस एक चांगलं तंत्र आपल्या सर्वांना दाखवत आहेत. ऑफ ड्राईव्ह, परंतु इनफिल्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू अगदी पहिला डॉट आलेला आहे. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. यावेळेस इंटू द विकेट आहे. जागा देत नाही आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे गोलंदाजांनी कंबर कसलेली आहे. आघाडीच्या दोन्ही गोलंदाजांचं कौतुक. त्यांनी निश्चय केलेला आहे धावा द्यायच्या नाही आहे आणि त्यांची प्रतिक्रिया आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. फुलटॉस होता यावेळेस आणि फुलटोल घेऊन जातील गजेंद्र. तोपर्यंत थांबूया. या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे देखील जातोय आपण. बिमरची पडताळणी केली जाईल. षटकार नक्कीच आलाय, परंतु या ठिकाणी या चेंडूला पुन्हा एकदा पडताळून पाहिलं जाणार आहे. बघूया काय निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू योग्य आहे, परंतु या चेंडूवर पठ्ठ्यानं षटकार ठोकलाय. 6 धावा, 14 धावा धावफलकावर आणि पुन्हा एकदा यावेळेस बॅटल व्हाईटच्या माध्यमामध्ये आपण बघू शकता एका धावेची भर पुन्हा एकदा धावफलकावर होत असताना
या ठिकाणी मात्र आपण बघू शकता 15 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये अधिकाधिक धावा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आघाडीची जोडी करते. इम्पॅक्ट प्लेअरच्या माध्यमामध्ये प्रत्येक सूर्यवंशी मैदानात आले तर आघाडीचे फलंदाज गजेंद्र. हा चेंडू निघून गेलेला आहे, परंतु पंचांची आता समांतर होतील. यस, वाईटचा कॉल या ठिकाणी येतोय आणि एक धाव फलकाला जी पुढे घेऊन जाणार आहे. सोळा धावा धावफलकावर आहे. मागील 2 चेंडू खराब आलेत आणि यानंतर वरद यांना कमबॅक करावा लागेल बघा. हो, कनेक्शन चांगलं आहे. लॉंग लेगच्या दिशेनं दूरवर पाठवला गेलेला आहे हा चेंडू आणि यावेळेस मित्रांनो या ठिकाणी येतोय विकास भाऊ नन्नवरे यांचा दमदार षटकार. 22 धावा धावफलकावर आहे. मागील काही चेंडूंवर जर बघितलं तर मात्र गजेंद्र यांनी आक्रमण केलंय, हल्ला बोल केलाय आणि ते देखील सांगतात आम्ही धावांचा पाठलाग करायला आलेलो आहे. डिफेन्स खूप सुंदर आणि खूप सुंदर कमबॅक देखील म्हणता येईल. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र असणार आहे. 22 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2. एक चेंडू शिल्लक. 49 चेंडू 73 धावा. आता बोलताना सोपं वाटतंय परंतु मैदानाच्या आतमध्ये कामकाज करावा लागणार आहे. चेंडू ढकलून देण्याचा प्रयत्न राहिला. यावेळेस देखील चेंडू हा पूर्णपणे डॉट. षटक संपलं जाईल. 2 षटकानंतर एक बाद 22 धावा धावफलकावर आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये 48 चेंडू 73 धावांची गरज. पुन्हा एकदा या ठिकाणी विशेष स्वागत असेल श्रीराम प्रोडक्शन या संस्थेचे चालक मालक राम आणि श्याम अर्थात महाले बंधू यांचं देखील आजच्या सत्रामध्ये शुभागमन झालंय आणि पुन्हा एकदा या संपूर्ण स्पर्धेला छायाचित्रित करण्याचं काम राम आणि श्याम या बंधूंच्या माध्यमामध्ये होणार आहे. दोघांचंही स्वागत. गोलंदाज तयार. गोलंदाजीमध्ये नवीन गोलंदाज आणि नवीन डावाला सुरुवात होणार आहे. एक बाद 22 धावा धावफलकावर आहे. लक्ष्मण तयार आहे. त्यांच्या समोर प्रत्येक सूर्यवंशी यांचं आव्हान असेल 48 चेंडू 73 धावांचं विजयाचं समीकरण. क्षेत्ररक्षणामध्ये बदल यावेळेस प्रत्येक यांच्या विरोधामध्ये जर बघितलं तर एक वेगळं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. लक्ष्मण पहिल्या चेंडूसाठी सज्ज आहेत. पेनल्टी बर का जास्त वेळ घेतल्यावर हा विसरून जातात. हा गोलंदाज तयार आहे. चेंडूला उडवलंय आणि चेंडूला आकाशात पाठवलंय. आसमानी तुफानी आणि सुलेमानी षटकार. त्यांची ओके थँक्यू चेतन दादा. 28 धावा धावफलकावर लक्ष्मण यांचं भव्य स्वागत मैदानात झालेलं आहे. पुढे सरसावलं यावेळेस
आणि क्रिकेट मधील सर्वात सेफ झोन मध्ये आक्रमण केलेलं आहे. समोर फोर्स केलाय टोले जंग तडाखा. लक्ष्मण यांच्या डोक्यावरून जाणारा शानदार आणि जानदार षटकार. चौतीस धावा धावपळकावर आहे. वाव चेंडू होता बघा. हा पुनरागमन आहे. हा गोलंदाजाचा पलटवार. दिशेवर नियंत्रण ठेवावं लागेल. 34 धावा धावपळकावर 45 आणि 61 हे विजयाचं समीकरण आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेनं बिटवीन द गॅप्स आणि साथीच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलेला आहे. सीमा रेषा पार. चौकार. अडतीस धावा फळकावर प्रत्येक सूर्यवंशी नावाचं वादळ मैदानात उभं आहे आणि वादळाचं आक्रमण करतोय. चांगला चेंडू आहे. पूर्णपणे डॉट. कमबॅक देखील मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. वार पलटवार चालू आहे आणि ही क्रिकेटची रंगत आहे. कारण क्षणार्धात रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आनंद देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. यावेळेस देखील फलंदाजाला बंदिस्त ठेवणारा चेंडू. षटक या ठिकाणी संपलं जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावपळकावर आहे. 42 चेंडू आणि विजयासाठी 57 धावांची गरज. निखिल वाघ आलेत. साथी यशस्वी गोलंदाज आहे बघा निखिल वाघ, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये संघाला पहिलं यश मिळवून दिलं होतं. आणि पुन्हा एकदा ती जबाबदारी निखिल वाघ यांच्या खांद्यावर मात्र दिली जाते. परंतु समोर आव्हान प्रतीक सूर्यवंशी आणि गजेंद्र जाधव यांचं असणार आहे. आजच्या सत्रामध्ये मित्रांनो प्रसन्न जाधव यांनी 100 ठोकलेत. आज आपल्याला शतक बघायला मिळालं आणि गजेंद्र जाधव देखील मैदानात आहे. ओहो सुरेख फटका आणि सुंदर मोजमाप यावेळेस चेंडूचं केलंय. फलंदाजानं मैदानाला लावला मॅप आणि शोधलाय गॅप. टोले जंग तडाखा. षटकार. निखिल वाघ यांचं स्वागत आहे गोलंदाजीमध्ये. 44 धावा धावपळकावर 41 चेंडू 51 धावा. म्हणजे आता गोलंदाजांकडे 10 धावा आहेत बघा. या 10 धावांचं रक्षण करायचं आहे. 41 चेंडू आहेत. 51 धावा बनवायच्या आहेत. आणि प्रतीक आणि गजेंद्र बॅटर. चांगला चेंडू. सन्मान देणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. एक बाद 44. हो मनगटाच्या साह्यानं मला वाटतं आता पंचांची मदत घेऊया. चेंडू संपूर्ण मैदानाला गुदगुल्या करीत निघून गेलेला आहे. सीमारेषा पार. लेग बायच्या माध्यमात बघा या ठिकाणी हा येतोय चौकार. 48 धावा आहेत धाव फलकावर. या ठिकाणी 48 धावा आपल्याला बघायला मिळतील. पुन्हा एकदा या ठिकाणी विशेष स्वागत राम और श्याम महाले बंधूंचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत आहे. आणि जसजसं सत्र पुढे जाईल मित्रांनो हे दोन्ही बंधू ऍक्टिव्हेट होतील. ओहो वाव सुरेख फटका. आणि यावेळेस आपण पुन्हा एकदा बघतोय खूप सुंदर फटका सजवलाय आणि चेंडूला
थेट पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. हवाई सफर षटकार. चोपन्न धावा आहे. अर्धशतकाच्या पलीकडे आपण गेलोय. या ठिकाणी राम आणि श्याम महाले बंधूंचं पुन्हा एकदा स्वागत आहे. निखिल वाघ तयार आहेत. खूप चांगलं क्रिकेट आपण बघतोय. बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळत असताना गजेंद्र जाधव 1 धाव घेत आहेत. 55 धावा धावफलकावर. तर मित्रांनो, या दरम्यान नक्कीच जय गाडगे चॅम्पियन्स या संघाचे संघमालक आणि कमिटी सदस्य आदरणीय योगेश अण्णा सोनवणे साहेबांचं शुभागमन, साहेबांचं निश्चित स्वागत. आप आए बहार आई. पुढे सरसावले यावेळेस प्रतीक यांच्या बॅटीतून बिग हिट मैदानात येतोय. दमदार षटकार. चार षटकं संपत असताना बघता बघता 61 धावा झालेल्या आहेत आणि येणारा काळ हा फलंदाजांसाठी सुगीचे दिवस घेऊन येतोय, कारण 36 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज आहे. या दोन्ही बॅटरचं खूप कौतुक बघा. आणि ज्या प्रकारची यांची फलंदाजी या ठिकाणी झाली, कोणा एका फलंदाजाचं मी नाव घेणार नाही, कारण गजेंद्र आणि प्रतीक यांनी फलंदाजांवर सामूहिक आक्रमण या ठिकाणी केलंय आणि निश्चित या ठिकाणी गोलंदाजांना बॅक फुटवर ठेवण्याचं काम मैदानात केलंय. वरद येत आहेत. वरद नेरकर गोलंदाजीसाठी आघाडीच्या गोलंदाजांचा वापर या ठिकाणी होतोय. खूप चांगला चेंडू म्हणता येईल. कट करण्याचा प्रयत्न राहिला यावेळेस. गजेंद्र यांचा चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकापर्यंत सुखात गेलेला आहे. कोणत्याही प्रकारची इजा यावेळेस चेंडूला झाली नाही. निश्चित डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज तयार आहेत. दिशा खराब आहे. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. वाईटच्या माध्यमामध्ये 1 धाव मात्र या ठिकाणी प्राप्त होणार आहे. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षक रोखणार का? निश्चित एक सिंगल येते. तर नक्कीच या ठिकाणी जे समाज बांधव आमच्याशी जोडले गेले, जे क्रीडा रसिक लाईव्ह व्हिजन या वृत्तवाहिनीच्या माध्यमामध्ये आमच्याशी जोडल्या गेलेले, त्यांची थोडीशी गैरसोय या ठिकाणी झाली, कारण ऑनलाईन आपल्याला या ठिकाणी धावफलक बघायला मिळत नाहीये. काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्यापर्यंत आम्ही धावफलक पाठवू शकलो नाही. त्याबद्दल मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि नक्कीच थोड्या वेळानंतर, काही कालांतरानंतर आपल्यापर्यंत धावफलक पोहोच केला जाईल. धन्यवाद.
वरद नेरकर चांगला कमबॅक करतायत. 64 धावा धावपळकावर 32 चेंडू 31 धाव्यांची गरज. प्रत्येकाने गजेंदर धावांचा पाठलाग करत असताना 2 पॅटर्न आपल्याला बघायला मिळत आहेत. यावेळेस कनेक्शन बघावं लागेल. चेंडूला उंची आहे आणि लांबी देखील मिळणार. चेंडूला हवाई सफरवर पाठवलंय आणि यावेळेस येतोय विकास भाऊ नन्नवरे यांचा दिमागदार षटकार. 70 धावा झालेल्या आहेत. विजयाच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकत असताना गजेंद्र जाधव आणि प्रतीक सूर्यवंशी. जीत का क्या है वादा तो काम करना पडेगा ज्यादा. आणि यावेळेस बॅटर खूप चांगलं काम करतायत. दिशा दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डॉट चेंडू आहे. षटक क्रमांक 5 समाप्त. 70 धावा धावपळकावर आणि येणाऱ्या काळामध्ये 30 चेंडू 25 ची गरज. ड्रिंक व्हॅन मैदानात आणि पुन्हा एकदा विशेष आभार आदरणीय गोपालजी मांडोळे साहेब आणि आदरणीय संतोषजी मांडोळे साहेब ज्यांच्या माध्यमामध्ये या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला शीतपेय सौजन्य या ठिकाणी लाभलेलं आहे. मैदान पर उपस्थित तमाम दर्शकों का फिर एक बार यहाँ पर हम श्री संत गाड़गे बाबा प्रीमियर लीग 2026 सीजन 5 में आप सभी दर्शकों का फिर एक बार तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं. जो दर्शक घर बैठे यूट्यूब के माध्यम से लाइव विजन इस चैनल के माध्यम से इस टूर्नामेंट से जुड़े हैं उन तमाम दर्शकों का भी यहाँ पर आयोजन समिति की ओर से तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत है. आज का इस DPL सीजन 5 का ये तीसरे दिन का चलता हुआ तीसरा मुकाबला. जय गाड़गे बॉयज मेहरून वर्सेस धोबी सुपरस्टार दोनों टीमों के बीच लाजवाब चलता हुआ है मुकाबला. पांच ओवर का अब तक खेल हो चुका है. 5 ओवर में 70 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर और जरूरत है यहां से आने वाली 30 गेंदों पर 25 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए. जय गाड़गे बॉयज इस समय अच्छी बल्लेबाजी करते हुए बिल्कुल यहां से जरूरत रहेगी धोबी सुपरस्टार्स के गेंदबाजों को कि यहां से 2 से 3 विकेट अगर गुच्छों में निकालेंगे तो इस मुकाबले में वापसी हो सकती है. मगर इस बीच देखिए आते ही इससे पहले ही गेंद पर जड़ा है बेहतरीन लाजवाब उम्दा स्ट्रोक विकास भाऊ नन्नवरे ब्रांडेड बिग हिट 6 रन. पहली गेंद पर 6 रन के साथ यहां पर स्वागत किया है गेंदबाज का और इस तरह से अगर बल्लेबाजी रही तो बिल्कुल इस मुकाबले को आसानी से अपने साथ लेकर जाएंगे जीत में तब्दील करेंगे जय गाड़गे बॉयज मेहरून के बल्लेबाज. काफी बेहतरीन इस टूर्नामेंट का आयोजन किया गया है. यहाँ पर बिल्कुल आयोजन समिति के तमाम सदस्यों का फिर एक बार तहे दिल से हार्दिक स्वागत होगा. बैक टू बैक फिर एक बार ऊंचा खेला है. जी हाँ इस समय काउ कॉर्नर की दिशा में दूसरी गेंद पे दूसरा आता हुआ ये बिग हिट 6 रन. अतुल इस समय गेंदबाजी कर रहे हैं. पहले 2 गेंदों पर देखा जाए तो 2 बड़े स्ट्रोक खर्च किए हैं
82 82 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। अब केवल जरूरत है 28 गेंदों में 13 रन की। और प्रतीक सूर्यवंशी जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं, 13 गेंदों पर 42 पे पहुंचे हैं। क्या यहाँ पर अर्धशतक अपना पूरा करेंगे प्रतीक? इस टूर्नामेंट में देखा जाए तो काफी सारे बल्लेबाज ऐसे थे जिन्होंने अपने कुछ पर्सनल रिकॉर्ड बनाए हैं। आज का तीसरा दिन तो काफी खास रहा था। सुबह हमने देखा था इस टूर्नामेंट का सीजन 1 2 3 4 5 तक जो चीज नहीं हुई वो आज देखने को मिली। आज एक शतक जड़ा है। प्रसन्ना जाधव वो खिलाड़ी थे जिन्होंने आज के दिन में शतक लगाया था इस डीपीएल सीजन 5 का। बिल्कुल लाजवाब बल्लेबाजी सुबह देखने को मिली थी प्रसन्ना के द्वारा। इस बीच व्हाइट का इशारा आता है अंपायर के द्वारा। एक अतिरिक्त रन खर्च करेंगे गेंदबाज अतुल। तो लगभग अब देखा जाए तो इस मुकाबले पे पकड़ बनाती हुई और इस बीच फिर एक बार आता हुआ लाजवाब बिग हिट गगनचुंबी 6 रन। प्रतीक इस 6 रन के साथ 48 रन पर जाकर पहुंचे हैं। इस ओवर में देखा जाए तो 3 बड़े बिग हिट और 2 वाइट गेंदे। छह रन के साथ प्रतीक पहुंचे हैं। 48 रनों पर 14 गेंदों का सामना किया है और अब केवल 5 रनों की जरूरत है। यह मुकाबला बिल्कुल झुक चुका है। देखा जाए तो टीम जय गाड़गे बॉयज मेहरून की तरफ। इसके बाद होने वाला एक बड़ा मुकाबला रहेगा जय परेड चैलेंजर वर्सेस डेबूजी वॉरियर्स। दोनों टीमों के बीच टॉस जीता है जय परेड चैलेंजर्स ने। गेंदबाजी करने का निर्णय लिया है। इस बीच बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, डॉट गेंद आती हुई। गौरव लाइट्स के सर्वा हरीश भाऊ कोईते इनका यहाँ पर आगमन हुआ है। बिल्कुल हर एक टूर्नामेंट में काफी अहम रोल रहता है हरीश जी का। ऊंचा खेला है, जी हां बिल्कुल। इस बड़े बिग हिट के साथ अपना अर्धशतक पूरा करेंगे और इस मुकाबले को जीत कर लेके जाएंगे। लाजवाब बल्लेबाजी प्रतीक द्वारा यहां पर इस इनिंग स्ट्रोक के साथ बिल्कुल मुकाबले को फिनिश किया है अपने अंदाज में और एक आसान जीत यहां पर अर्जित करती हुई टीम जय गाड़गे बॉयज मेहरून केवल 1 विकेट खोया, 9 विकेटों के साथ इस मुकाबले को जीता और बड़ा मार्जिन यहां पर जीत में तय किया है। और इस लाजवाब मुकाबले के मैन ऑफ द मैच बनेंगे गजेंद्र जाधव, जिन्होंने 2 ओवर में 16 रन देकर 3 विकेट अर्जित किए हैं। तो गजेंद्र बने हैं इस मुकाबले के मैन ऑफ द मैच। चला नेक्स्ट मॅच जय परीट चॅलेंजर्स. चला आपण मैदानाचा ताबा घ्या, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.